की आम्ही देवा भाऊच्या लाडक्या बहिणीचा मेसेज चेक करतो. तुला आला का ग, मला आला का ग? एवढंच नाही मैत्रिणींनो, 1500 रुपयात बंगला बांधला जात नाही. पण कधी माझी बहीण बँकेच्या शेजारी सुद्धा फरटत नव्हती. अरे कोण देईल आमच्या बँकेत खात्यामध्ये पैसे? झिरो बॅलन्स वर आमचे अकाउंट नाना. पण आता दर महिन्याला आमचा देवा भाऊ आमच्यासाठी त्या ठिकाणी ओवाळणी टाकतो. दर महिन्याला लाडक्या बहिणींना सक्षम करायचं काम देवा भाऊच्या माध्यमातून होतं. देवा भाऊ इतकंच नाही, आता नवरे पण जरा गुरगुरायला घाबरतात. जर जास्त गुरगुरायला लागले तर आम्ही सांगतो गुरगुरू नका, आमचा भाऊ कोण आहे माहिती आहे ना. अशी आज तुम्ही आम्हाला ताकद दिली आहे देवा भाऊ, आणि म्हणून तुमचे लाख लाख आभार आहेत. अरे फक्त आम्हीच नाही, आमच्या लेकींची पण काळजी त्यांच्या देवा मामाने घेतली आहे. आम्हाला वाटतं आमच्या मुली डॉक्टर झाल्या पाहिजे, इंजिनियर झाल्या पाहिजे, पण फी कुठून भरणार? पण आता आमच्या त्यांच्या देवा मामाने, आपल्या देवा भाऊने आपल्या भाचींच्या उच्च शिक्षणाची सोय केली आणि उच्च शिक्षण मोफत दिलं. देवा भाऊ एक नाही अनेक बऱ्याच गोष्टी सांगता येतील. एवढंच सांगीन, आमचे नवरे बाहेर काही असतील पण घरातले मंत्री आम्ही आहोत. आम्हाला माहिती आमच्या संसारासाठी चांगलं काय आणि वाईट काय. आमच्या सोबत उभी राहणारी भारतीय जनता पार्टी, आमच्या लेकरांच्या सोबत उभी राहणारी भारतीय जनता पार्टी, याच्या मागे या देशातली, या राज्यातली, या महाराष्ट्रातली सगळी मातृशक्ती आज तुमच्या मागे आणि भारतीय जनता पार्टीच्या मागे उभी आहे. मी देवा भाऊ मागेही आले होते. मी आज दुपारपासून फिरते. रवी दादा, वातावरण खूप चांगलं आहे, लोक वाट बघतायत. 20 तारीख येते आणि आम्ही कमळाची बटणं दाबतो. मी फार काही बोलणार नाही. आपल्या देवा भाऊला टीका टिप्पणी फार आवडत नाही, पण मी जाता जाता एवढं नक्की सांगेन की तेजश्री करंजुले सारखी एक अतिशय हुशार तरुण, अशी एक सुंदर आपला एक चेहरा, एक हुशार महिलेचा चेहरा हा अंबरनाथ मध्ये नगराध्यक्ष पदासाठी आलाय. ज्याला तुमचे प्रश्न करतात, या शहराला सुशासन देण्यासाठी त्या ठिकाणी तेजश्री आणि तिच्या बरोबरचे सगळे भारतीय जनता पार्टीचे नगरसेवक कटिबद्ध आहेत. मला एवढंच सांगायचंय, निवडणुकीच्या प्रक्रियेमध्ये जनता जनार्दनाकडे मत मागताना बंदुकीच्या गोळीच्या जोरावर नाही, विकास आणि विश्वासाच्या जोरावर मागितलं पाहिजे. त्याच्या सोबत जनता उभी राहते आणि म्हणून